आहे? काय नाही पाटील, जरा शेतात गेलो होतो, मग आलो आता. अरे तो बघा चंदू नाना पण येतोय. कुठे कुठे? अरे हो, चंदू नाना पण येत आहे. नमस्कार नमस्कार नमस्कार. कसे आहेत सगळे? एकदम मस्त. तुम्ही सांगा चंदू नाना, काय म्हणताय? बऱ्याच दिवसात दिसताय. हा चंदू नाना कुठे गावी गेला होतात का? तसं नाही पाटील, तसं नाही बापू. मला खूप फोन येतात सकाळपासून. फोन सगळे मला फोनवर बोलतात. हा तुम्ही मोठे माणसं बाबा. तसं नाहीये, मला 50,000 पगार, पण मला इंग्लिश पण बोलता येतं. परंतु मी स्वतःला मोठा समजत नाही, मला तसं चालत नाही. हा ते तर आहेच. काय म्हणता बाकी? आणि तेच सकाळपासून फोन चालू होते, एवढे फोन मध्ये किती लोक मला चांगल्याची तर दुनियात नाही. आपण मदत करतो तर आपल्याला मागे लागतात. काय झालं चंदू नाना? अरे नंद्या, तू तर मला सगळे दिसला, माझ्याशी बोलला पण नाही तू. तसं नाही चंदू नाना, तुम्ही फोनवर बोलत होते, म्हटलं बिझी आहेत म्हणून मी निघालो. हा ते तर आहे, मला फोन येत असतात, मोठमोठ्या लोकांचे फोन येतात आणि मग मला बोलावं लागतं आणि ते इंग्लिश मध्ये बोलावं लागतं. ते तर तुझ्या काही पल्ले पडणारच नाही. नाही भाऊ, मला काही येत पण नाही इंग्लिश. मी माझ्या बरा आहे. अरे काय माहिती, तुला कळत नाही काय नाही. आज काय आहे काय नाही, जनरल नॉलेज पाहिजे की नाही पाहिजे? काय हो आज? काय पाटील तुम्ही पण, तुम्हालाही कळत नाही. तो नंदचा खेळ माहिती, त्याला काय अक्कल नाही. पण तुम्ही गावचे पाटील, तुम्हाला तर माहिती पाहिजे की नाही? अहो चंदू नाना सांगा तर खरी काय झालं. आधी मला सांगा, आज कोणती तारीख आहे? मी सांगू का? आज 21 तारीख आहे, 21 जून. 21 जून आहे हे अख्ख्या जगाला माहितीये. पण आज नेमकं काय आहे? काय आज? काय माहिती, 21 जून तर आहे हे माहिती आपल्याला. चंदू नाना काय आज विशेष एवढं? अरे तुम्हाला एवढे माहिती, आज 21 जून आहे. ते तर सांगितलं ना आम्ही. हे सांगितलं, पण आज काय आहे? हो, आम्ही ते विचारतोय काय आज. 21 जून तर माहिती आहे आम्हाला. तसं नाही, आज 21 जून म्हणजे आंतरराष्ट्रीय योग दिवस आहे. हे तुम्हाला कधी माहित पडेल? खेड्याचे येडे तसं चालत नाही. जनरल नॉलेज ठेवायला पाहिजे. आज 21 जून म्हणजे आंतरराष्ट्रीय योगा दिन. अरे हा, मी पण बघितलं होतं, टीव्हीवर पण सांगत होते. काय टीव्हीवर सांगत होते? माझे तर सगळं पाठ असतं. आज आंतरराष्ट्रीय योगा दिन आहे. योगा दिन आहे, योगा दिन. हा चंदू नाना खरंच योगा दिन आहे आज. खरं योगा शिकायला पाहिजे हो. शिकायला पाहिजे. अरे योगा मी शिकवतो मुंबईमध्ये सगळ्यांना. मी शिकवतो, मी आधी करतो, मग माझ्या मागे अख्खं मुंबई योगा करतो. बापरे, तुम्हाला पण योगा येतो? योगा साधा सुद्धा योगा मी करत नाही. मला डायरेक्ट इंग्लिशचा योगा येतो. हा ते रामदेव बाबा पण सकाळमध्ये टीव्ही मध्ये योगा शिकवतात. आ बापू, त्यांचा तर साधा योगा. रामदेव बाबाला साधा योगा येतो. माझा योगा एकदम भारी असतो. माझा योगा इंग्लिश मधला योगा असतो. अजून योगा इंग्लिश मध्ये पण असतो, हिंदी मध्ये पण असतो, असं असतं का? अरे खेळाच्या येण्यात तू गुच्छ बस ना. तुला योगा म्हणजे काय ते माहितीये का? काय असतो योगा? नाही भाऊ, मला काही येत नाही, पण ऐकलंय योगा करायला पाहिजे. सगळे गावोगावी लोक आता योगा करायला लागलेत रामदेव बाबामुळे. अरे नंद्या, तुला काही कळत नाही. रामदेव बाबामुळे करतात, परंतु सर्वात आधी योगा मला येतो. नाही ना, रामदेव बाबांना पण चांगला येतो ना, त्यांचं तर किती मोठं प्रस्त आहे. सरी पाटील, मी आणि रामदेव बाबा एकाच ठिकाणी आम्ही योगा शिकलोय. एका ठिकाणी योगा शिकलेत म्हणजे काय? अहो, आम्ही सुरुवातीला ज्यावेळेस योगा शिकायला गेलो, मी आणि रामदेव बाबा होतो. तर मी तर एकदम भारी करायचो, रामदेव बाबा करायचे, पण मी एकदम भारी करायचो. सगळे सांगायचे चंदू नाना सारखा योगा कोणी करत नाही. बापरे, तुम्हाला रामदेव बाबा पण ओळखतात? अहो, रामदेव बाबा मुंबईला आले होते योगा शिकवायला. मुंबईला आलो ते शिकवायला? अहो, काय सांगू तुम्हाला, रामदेव बाबा म्हणजे माझे मित्र आहेत. मी मागच्या गल्लीत राहतो, ते पुढच्या गल्लीत राहतात. चंदू नाना काय बी ठोकू नका. रामदेव बाबा तिकडे हरिद्वारकडे कुठेतरी राहतात, मला माहिती. अरे तुला काय माहिती? हा चंदू नाना, मी पण ऐकलंय तिकडे हरिद्वारकडे कुठेतरी राहतात, ते तिकडे राहतात असं ऐकलंय मी पण. अहो, तुम्हाला काय अर्ध माहितीये? ते तिकडे राहतात, पण ज्यावेळेस ते मुंबईला आले होते त्यावेळेस ते पुढच्या गल्लीत राहायचे.
आणि मी मागच्या गल्लीत राहायचो तेच ते रोज माझ्या घरी यायचे रामदेव बाबा. हो का, तुम्हाला ओळखतात म्हणजे ते? बघतात अहो मुंबईमध्ये त्यांनी पण शिकवला आणि मी पण शिकवला. ते हिंदीमध्ये योगा शिकवायचे आणि मी इंग्लिश मध्ये योगा शिकवायचो कारण की मला इंग्लिश बोलता येते. चंदुराणा, तुम्हाला जर योगा येतो तर तुम्ही आपल्या गावामध्ये जे मुलं आहेत त्यांना शिकवा, जे म्हातारी कोतारी माणसं आहेत त्यांना शिकवा. हो चंद्रना, एवढं काम करा ना तुम्ही. तुम्हाला एवढं येतं, तुम्ही एवढं मुंबईला योगा शिकवतात, तर आपल्या गावात पण शिकवा. आणि आता काय सीधा योग दिन आहे, सुरुवात करूया. पण चंदुराणा, योगा म्हणजे नेमका काय असतो, काय करायचं? हा खेळण्याचा येणार तर काही समजतच नाही. अरे योगा म्हणजे काय असतो? एक हात पुढे, एक हात मागे, एक पाय पुढे, एक मागे, असं बघा. मी जसं करतो हे असं खाली वरती, खाली वरती, खाली, असे हात करायचे. त्याचप्रमाणे तंगड्या पण करायच्या. तंगड्या पण एक पुढे, एक मागे, एक पुढे, पण एक मागे, याला योगा म्हणतात. थोडं करून दाखव ना आम्हाला. त्यात काय ते सोपं असतं. असं आपण कुठेतरी उभं राहायचं, असा एक पाय पुढे करायचा, नंतर एक पाय मागे करायचा, नंतर असं वाकडं व्हायचं, नंतर असं वाकडं व्हायचं. सोपा असतो तो. आणि कठीण कठीण योगा पण मला येतो, मात्र तो इंग्लिश मध्ये येतो. एक तंगडी घ्यायची आणि दुसऱ्या तंगडीमध्ये अडकवायची, पुन्हा तो दुसरी तंगडी घ्यायची आणि ती दुसऱ्या तंगडीमध्ये अडकवायची. असं योगा करायचे. हे तर थोडस दाखवलं, पण मला खूप मोठमोठे योगा येतात, ते पण इंग्लिश मध्ये येतात. मी ते इंग्लिश मध्ये बोललो नाही कारण की तुमच्या कोणाच्या पल्ले पडणार नाही, म्हणून मी असा योगा करायचा. नाही हो चंदुराणा, हे आम्हाला शिकवा ना. तसं नाही पाटील, शिकवाल तर मी शिकून देऊ, पण जर समजा तुमची तंगडी तंगडीमध्ये अडकली आणि मला ते इंग्लिश मध्ये येतं आणि तुम्हाला जर आलं नाही, तर तुमच्या तंगडी मधली तंगडी कोण काढेल? मी इंग्लिश मध्ये बोलणार आणि तुमच्या तंगडीमध्ये तंगडी अडकली तर तिला सोडणार कोण? हा माझा प्रश्न आहे. नाही तर मला शिकवायला तर काय नाही. मी तर मुंबईमध्ये पण शिकवलंय, मी तर सुरत मध्ये शिकवलंय, मी तर बडोद्यामध्ये शिकवलंय, मी तर नाशिक मध्ये पण शिकवलंय. सगळीकडनं मला फोन येतात. आता सकाळी सुद्धा मला रामदेवाचा फोन होता. चंदुराना, आपको आना था, आप आए नहीं, इधर आना था, आपको आए नहीं, मैं तो आपको ₹1,00,000 दे देता. बाप रे, ₹1,00,000? मला एवढा भारी योगा येतो तर रामदेव बाबा पण सांगतात की चंदुराना, तुम्ही एकदम भारी योगा करतात. नाही चंद्रना, जर तुम्हाला एवढं ज्ञान आहे योगाचं, तर तुम्ही खरं शिकवायला पाहिजे. सोपे सोपे प्रकार शिकवा. हा बापू, तुम्हाला कळत कसं नाही? मला इंग्लिश मधला योगा येतो, मला मराठी मधला योगा येत नाही, हिंदी मधला योगा येत नाही. तुम्हाला इंग्लिश येते का? तुम्हाला तर कोणाला इंग्लिश येत नाही. आणि मग मी जे शिकवता तुमची तंगडीमध्ये तंगडी अडकली तर तिला सोडेल कोण? हा मोठा प्रश्न आहे. तुला सोपे योगा येतच नाही का? खेळाचा येडा, मला सगळे कठीण कठीण येतात, सोपे पण येतात, पण इंग्लिश मध्ये येतात. मग तुमच्या पल्ले पडेल का? शिल्पा शेट्टी तर मागेच लागली होती. शिल्पा शेट्टीला पण योगा येतात. तिने तर तिची कॅसेट काढली आहे. ती बोलली, चंदू नाना, तुमच्यासारखा योगा कोणीच करत नाही. तुमची मी कॅसेट काढेल, तुम्हाला त्याचे पैसे देईल, पण तुम्ही माझ्या घरी या. मग गेला होता तू? मी कशाला जाऊ? मी इंग्लिश बोलतो आणि मला पैशांची लालूच नाही. मग शिल्पा शेट्टी काय बोलली? शेट्टीने असं सांगितलं होतं की मी योगाची कॅसेट काढते, एका बाजूला तुम्ही योगा करा, एका बाजूला मी योगा करेल, मग माझी कॅसेटची चांगली विक्री होईल. मग काढायची होती ना शिल्पा शेट्टी सोबत. अहो पाटील, तुम्हाला समजत तसं नाही. मी जर त्यांच्या सोबत गेलो तर त्यांच्या एवढ्या कॅसेट विकल्या जातील, सगळा फायदा त्यांना येईल. मला तसं चालत नाही. मी फुकट मध्ये शिकवेल असं माझं मत आहे. शिकवा ना आम्हाला, आपल्या गावात शिकवा ना, म्हाताऱ्यांना, लोकांना, मुलांना शिकवा. पुन्हा पुन्हा तेच, मला इंग्लिशचा योगा येतो. मग काय करायचं आपण, कोणाला बोलवायचं? हा बाबू, मला तर आता वाटतं आज योग दिन आहे तर सुरुवात करायला पाहिजे गावात. सगळ्यांना योग शुगर असं कोणाला तरी बघूया. चंदुराना येतो सांगतो, शिकवत नाही. त्याला येतो का नाही येतो त्यालाच माहिती. नंद्या काय खुसूबुसूर करतो रे? काय नाही आमचं बोलतोय गावात कोणाला बोलवायचं असं. ते मला सांगा ना, मग कोणाला बोलवायचं ते. माझा एक मित्र आहे, मी त्याला बोलवू शकतो. कुठे येतो मित्र? अहो पाटील, मुंबईला आहे तो मित्र, त्याला बोलवू का?
त्याचं नाव सुनील आहे, सुनील. सुनील पण एकदम भारी शिकवतो. मी शिकवलंय त्याला, मग तो तुम्हाला शिकवेल. तू त्याला शिकवलंय, तो आम्हाला शिकवेल, मग तूच शिकव ना. अरे बांगा फद्या, तुला कळतं का? मला इंग्लिश मधला योगा येतो. जर मी करायला गेलो, माझे शरीर लवचिक आहे, मी तंगडीमध्ये तंगडी टाकली तर लगेच काढून देतो. पण तुमच्यापैकी कोणाची तंगडीमध्ये तंगडी अडकली तर तिला सोडणार कोण? अरे साधे साधे शिकव ना आधी. तसं मला चालत नाही. मी शिकवतो तर सगळे योग शिकवतो, कारण की कठीण योग शिकलो तर रोग कोणाला लागत नाही. त्यामुळे शिकायचे तर सगळे योग शिकायचे. पाटील, या थोडाफार माहिती आहे का ते विचार, एक दोन योगाचे नाव विचार बरं, याला येतात का खरं? मला तर वाटतं ठोकतोय आज पण. नाही हो नंदू, चंदुराना हुशार येत असेल त्यांना. तुमची काय खुसुबुसू चालू आहे तिकडे? बापू तुम्ही विचारावं याला एक दोन योगाचे नाव. चंद्राना एखादा एक सोपा सोपा योग सांगा ना. तुम्हाला काय म्हणतात त्या योगला? त्याचं नाव पण सांगा सोपा सोपा. अहो बापू, तुम्हाला इंग्लिश येते का? अरे सोपा सांग ना, सोपा. घडी घडी इंग्लिश इंग्लिश काय सांगतोय? हा चंद्राना एखादा योग सांगा, नेमका साधा सोपा कसा असतो बरं. करू नका, फक्त कसा करायचं ते सांगा, नाव सांगा त्याचं. आता खरं तर मला इंग्लिश मध्ये येतो, पण एक सांगतो मी तुम्हाला, बघूया तुम्हाला येतो का. काय करायचं, अशी एका हाताने आपली एक नाकपुडी बंद करायची. हा मग? एक नाकपुडी बंद केली, श्वास घ्यायचा मोठा आणि दुसऱ्या नाकपुडीतून तो श्वास सोडायचा. हा झाला का मग योग? अरे बांग्या, तसं नाही, ऐकून घ्या ना पूर्ण. एक नाकपुडी बंद करून श्वास घ्यायचा आणि दुसऱ्या नाकपुडीने सोडायचा, आणि मग नंतर दुसरी नाकपुडी जी आहे ती बंद करायची. दुसरी नाकपुडी बंद करायची आणि पहिल्या नाकपुडीने श्वास सोडायचा. असं करत राहायचं, असं करत राहायचं. समजला? असा करतात योगा. बापू त्याला नाव विचारा बरं, काय म्हणतात या योगाला? बरोबर सांगता चंद्राना तुम्ही. मी पण बघितलंय असं टीव्ही मध्ये. असंच करतो तो रामदेव बाबा. त्याला काय म्हणतात तो? याला लोम लोम म्हणतात. लोम लोम, लोम लोम याचं नाव, लोम लोम. एका नाकपुडीतनं हवा आत घ्यायची, दुसऱ्या नाकपुडीतनं सोडायची. याला म्हणतात लोम लोम. लोम लोम असं काय नाव आहे? हा, असंच काहीतरी आहे. काहीतरी म्हणजे तुला काय पूर्ण माहित नाहीये? अरे नंतर तसं नाही येते, मी इंग्लिश मध्ये बोलतो ना, मग मराठीचे नाव माहित नाही मला, पण असंच काहीतरी. हा चंद्राना अनुलोम विलोम असं नाव आहे वाटतं त्याचं. हा तेच सांगतोय मी, लोम लोमच नाव आहे त्याचं. नाही अनुलोम विलोम. हो तसंच नाव आहे त्याचं, पण मी इंग्लिश मध्ये बोलतो त्यामुळे मला हे काही जमत नाहीये. पण त्याचं असंच नाव आहे. पण हे बरोबर करता की नाही? हो रे नंदू, असंच शिकवत होते. बरं चंदुराना ते जाऊ द्या. मग आता आपल्या गावामध्ये शिकवेल कोण? तुम्हाला तर येतो, पण तुम्ही म्हणतात इंग्लिश मध्ये येतो. मग आता कोणाला बोलवायचं? इथं सांगतोय माझ्या मित्राला बोलवतो, सुनीलला, तो इथे शिकवेल. बोलून घ्या त्याला. तसरी पाटील, तो जर इथे आला तर 10,000 रुपये लागतील. मग मी बोलवून घेतो. प्रत्येकदा तू पैशांचेच काढतो का? तसं नाही नंद्या, तुला कळत कसं नाही. आता मी पण शिकवेल, तो पण शिकवेल. मी इंग्लिश मध्ये शिकवेल, तो हिंदी मध्ये शिकवेल, पण त्याला तर पैसे द्यावे लागतील. मी तर काही घेणार नाही. तुम्हाला माहिती, मला तसं चालत नाही. मी तर काही घेणार नाही. पण तो पोटपाण्यासाठी येणार, इकडे 1-2 दिवस राहणार, त्याचा राहण्याचा खर्च, त्याचा जेवणाचा खर्च. बरोबर सांगताय तुम्ही, त्याला पैसे द्यावे लागतात. हा, पाटील तुम्ही कशी हुशार माणसं आहेत. त्याला 10,000 रुपये द्या. पण मी काय म्हणतो, चंदुराना तुमचा मित्र आहे ना, थोडे कमी करायला सांगा. सुनील 50,000 शिवाय कमी घेत नाही. पण तो माझा मित्र आहे आणि मी सांगेल माझा गावी आहे, म्हणून फक्त 10,000 रुपये घेईल. आणि मी तर काही घेणार नाही. मी तर सगळ्या फुकट मध्ये शिकवेल. आता सांगा, तुम्हाला इंग्लिश मध्ये येतो, मी शिकवणार नाही ना, आता मी फुकट मध्ये शिकवेल. पाटील यार, नंतर काय सांगायला काय अक्कल वगैरे आहे का? आता तो शिकवेल, त्यास मी शिकवेल, मग हिंदीचा पण शिकवला जाईल आणि इंग्लिशचा पण शिकवला जाईल, आणि तुम्हाला फक्त 10,000 द्यायचे. मी रुपया घेणार नाही. मला तसं चालत नाही, कारण माझ्या 50,000 पगार आहे आणि मला इंग्लिश मध्ये पण बोलता येतं. बरं बापू, बोलूया का मग आपण? कसं आहे, आपल्या गावातील सगळे मुलं शिकून जातील, म्हातारी कोतारी माणसं शिकून जातील, म्हणजे ती आजारी पडणार नाही. आणि आंतरराष्ट्रीय योग दिन आहे, त्याचं पण औचित्य साधलं जाईल. माझ्या बाबतीत मला वाटतं आपण बोलवायलाच हवं. अहो फुकट मध्ये लोक योगा शिकवतात, नाही कशाला 10,000 रुपये खर्चायचे? या नंद्याला काही अक्कल नाहीये. अरे 50,000चा माणूस 10,000 मध्ये येतोय, ते बघा ना. 40,000चा फायदा हा चंदुराना तुम्हाला करून देतोय, आणि मी तर काही घेणारच नाहीये. बरं असं करा चंदुराना,
तुमच्या त्या मित्राला फोन लावा आणि उद्या बोलवून घ्या. हा चालेल, असं चालेल ना मला. मी शिकवून देईल. आणि खरं तर आपल्या गावाचाच फायदा आहे. 50,000 वाला माणूस 10,000 मध्ये येतोय. पण त्याला तरी योग येतो का? हो का? अरे माझा एवढा हुशार आहे. आणि तुम्हाला जर वाटत असेल तर मी शिल्पा शेट्टीला फोन केला, ती पण येऊन जाईल. रामदेवाला फोन केला, ते पण येऊन जातील. पण त्यांची फी तुम्हाला परवडणार नाही, म्हणून त्या सुनीलला बोलवतोय. शिल्पा शेट्टी येऊन जाईल तुझ्या फोनने? काय ती तर सांगते, चंदू नाना तुमच्यासारखा माणूसच नाही. तुम्हाला इंग्लिश पण बोलता येते, इंग्लिशचा योगा पण येतो. ती तर माझ्याशी लग्न करणार होती, पण मी सांगितलं मला तसं चालत नाही. नंदू, आपण असं करूया, गावातल्या लोकांची मीटिंग घेऊया आणि बोलून घेऊया. आता चंदुनाच्या ओळखीचे तर फायदा करून घेऊ आपल्या गावाला. तेच सांगते मी. 10,000 रुपये जातील. खरं तर 50,000 जायला पाहिजे, परंतु मी आहे त्यामुळे 10,000 मध्ये काय होऊन झालं तुमचं. आणि तुम्हाला 2 योग मिळतील. एक हिंदीचा योगा आणि चंदू नानाचा इंग्लिशचा योगा. बघा, आपल्या गावामध्ये डॉक्टरची गरज राहणार नाही, कोणी आजारी पडणार नाही. बरं चंदुनाना, आता निघतो आम्ही. बोलून घ्या तुमच्या मित्राला आणि योगचे क्लास सुरू करा. हो, मला काय, मला तर समाजसेवा करायला आवडते आणि पैशांचा मी विचार करत नाही. बघा, आता मला रामदेवाचा फोन येतोय, मी जातो घरी जरा. पाटील बापू, तुमचाच विश्वास नाही, जर माझा अजिबात विश्वास नाही. एकदम नंबरचा खोटा माणूस येतो. प्रत्येक ठिकाणी पैसे काढतो. तर लोक गावोगावी फुकट योगा शिकवतात आणि हा 10,000 रुपये मागतो आपल्याकडनं. अरे नंदू, तसं नाहीये, त्याला इंग्लिश मधला योगा येतो. काय असतं का इंग्लिशमध्ये, मराठीमध्ये आणि हिंदीमध्ये? योगा तो योगा असतो. हे बाबा, तो शहरातला माणूस, त्याला जास्ती माहिती. तो बघ काय समजा 50,000 घेतो, पण त्याच्या वतीने आपल्याकडे 10,000 मध्ये माणूस येतोय. घेऊया आपण. करा, तुम्हाला काय करायचं ते काय, मला काय सांगू नका.